अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री म्हणून जबाबदारी आपल्यासोबत साक्षी बिलवडीकर. साक्षीताई आता होमिओपॅथीचे शिक्षण घेत आहेत आणि सांगली नगरमंत्री अशी त्यांच्याकडे जबाबदारी. आकाश बांगर, आकाश पण आपला संविधान कार्यकर्ता आहे सांगलीमध्ये. आकाश बांगर. तर आत्ता पत्रकार परिषदेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राज्यातल्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रश्नांना घेऊन त्यामध्ये जवळपास 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री अशा 10 मंत्री महोदयांच्या भेटी या सगळ्या दरम्यान करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री पंकजी गोयल, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघनादेवी लोणीकर, सामाजिक या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आली. परंतु अनेक महाविद्यालयांमध्ये आज सुद्धा मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी ही होत नाही आहे. त्या ठिकाणी शासनाकडून निधीची प्रतिपूर्ती न झाल्यामुळं महाविद्यालय हे विद्यार्थिनींकडून पैसे मागतायत, फी भरायला सांगतायत. हा एक मोठा प्रश्न आज महाविद्यालयांमध्ये आहे. खुल्या छात्रसंघ निवडणुकांचा विषय जर आपण बघितला तर 1992 पासून महाराष्ट्रामध्ये खुल्या छात्रसंघ निवडणुका बनत आहेत आणि त्या कुठलंही सरकार आलं तरी या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम कोणीही करत नाही. या विषयात आम्ही सविस्तर चर्चा माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी केली. जवळपास 1 तास या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. शासनाने आम्हाला 10 पानी उत्तर या सगळ्या विषयांमध्ये दिलं आहे आणि आगामी कालावधीमध्ये या सगळ्या विषयांना घेऊन एक ब्रीफिंग आमच्या माध्यमातून शासनाला देण्यात येणार आहे आणि एक शासनासोबतची. नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी लढणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, विद्यार्थ्यांच्या फी असतील, विद्यार्थ्यांचे इतर काही प्रश्न असतील, निवडणुका असतील, विद्यापीठांनी वाढवलेल्या अवास्तव फी असतील, या सर्वांच्या विषयी आवाज उठवणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे पाहिलं जात आहे. आज याच मुद्द्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं अनेक मुद्दे या शासनाच्या स्तरावर मांडण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर प्रदेश मंत्री आपल्याबरोबर आहेत, कुलकर्णी. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आता तुम्ही भेटलेला आहात, अनेक राजकीय नेत्यांना भेटलेला आहेत, मंत्र्यांना भेटलेला आहे, कोणकोणत्या मुद्द्यांना तुम्ही आता हात घातला? आत्ता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून नुकतंच जे पावसाळी अधिवेशन पार पडलं त्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून राज्यातील वेगवेगळ्या शैक्षणिक मुद्द्यांना घेऊन चर्चा करण्यात आली, निवेदनं त्या ठिकाणी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने उच्च तंत्र शिक्षण विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर शिष्यवृत्तीशी निगडीत असलेले ओबीसी कल्याण विभाग असेल, त्याचबरोबर कौशल्य विकास विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागातल्या मंत्र्यांशी भेटून त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली, वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली, निवेदनं त्या ठिकाणी दिले आणि एक राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांच्यापुढे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. यामध्ये जे प्रमुख मुद्दे होते त्यामध्ये राज्यातल्या विद्यापीठांचं जे वेळापत्रक आहे ते खूप डिस्टर्ब झालेलं आहे. आज कुठल्याही विद्यापीठामध्ये परीक्षा वेळेत होत नाही आहे, निकाल वेळेत लागत नाही आहे, पुनर्मूल्यांकन वेळेत होत नाही आहे आणि ते झाल्यामुळं कुठेतरी अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी जी आहे ती शासनाने करायला सुरुवात केली, पण त्यामधल्या त्रुटी संपण्याचं नाव घेत नाही आहे. आज जर आपण बघितलं तर अनेक महाविद्यालय शासनाकडून पैसे आले नाही म्हणून विद्यार्थिनींकडून पैसे वसूल करण्याचं काम करत आहेत. त्या ठिकाणी खाजगी विद्यापीठांचा जर आपण प्रश्न बघितला तर खाजगी विद्यापीठांच्या शुल्कांमध्ये खूप मोठी तफावत आहे. एका विद्यापीठामध्ये 2 लाख रुपये शुल्क आहे तर दुसऱ्या विद्यापीठामध्ये 25 लाख रुपये शुल्क आहे. कुठंतरी सामान्य घरातला, सामान्य गावातला जो विद्यार्थी आहे, शेतकऱ्याचा जो मुलगा आहे, त्याला जर शिक्षण द्यायचं असेल तर हे खाजगी विद्यापीठांना वाढवून काही उपयोग नाही आहे. त्यामुळं आम्ही या सगळ्या विषयांना घेऊन त्या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण विभागामध्ये निवेदन दिलं. माननीय मंत्री महोदयांसोबत चर्चा त्या ठिकाणी केली, अधिकाऱ्यांच्या समवेत चर्चा केली आणि या मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेल्या आहेत. खाजगी विद्यापीठांकडून खूप मोठ्या प्रमाणात फी वाढीचा प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये काय? नाही, यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की कुठल्याही खाजगी विद्यापीठ आहे, ठीक आहे की त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार हे विद्यापीठाच्या संस्थाचालकाला किंवा विद्यापीठ ज्यांचं आहे त्यांना करावे लागतात, परंतु कुठंतरी त्याच्यावरती कॅपिंग आणणं गरजेचं आहे.
नाहीतर मग गुणवत्ता इथेच आहे असं जर विद्यार्थ्यांना वाटलं, जसं आपल्याकडे बघितलं आपण आत्ता जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांकडे कोणी फिरकत नाही आहे. दिवसेंदिवस लोकं कॉन्व्हेंट्सकडे वळत आहेत. कारण काय आहे, फी जास्त आहे, चर्चेत आहेत, लोकांनी सांगितलं म्हणून तिकडे विद्यार्थी वळत आहेत. मग अशा खाजगी विद्यापीठांकडे जर विद्यार्थी वळायला लागले आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयांची लुटमार जर हे करत असतील, तर कुठेतरी त्याच्यावर कॅपिंग आणणं गरजेचं आहे. आम्ही असं म्हटलं की 5,00,000च्या आता याची फीज ठेवता येईल का? याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी एक समिती गठीत केली पाहिजे. अनेक शाळा असतील, महाविद्यालय असतील, इथं शिक्षकांची प्राध्यापकांची वानवा आहे. शिक्षक भरतीच अनेक वर्षांपासून बंद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम कुठेतरी शिक्षण व्यवस्थेवर होतोय. नाही, नक्कीच. आता आपण संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करतोय आणि कुठेतरी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना महाराष्ट्रामध्ये जवळपास 18,000 प्राध्यापक हे रिक्त आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर विद्यापीठांमध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे. काही विद्यापीठांमध्ये तर 50% प्राध्यापकांची सुद्धा भरती झालेली नाही. अशीच परिस्थिती इतर म्हणजे प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांची पण आहे. आत्ता शासनाने सांगितलं की 5,000 लोकांची आम्ही भरती करणार आहे. विद्यापीठातल्या 700 प्राध्यापकांची भरती करणार आहे. पण त्याला अजून पण वेग येताना दिसत नाही आहे. 2012 पासून ही भरती बंद आहे. मग गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आपण म्हणतोय, पण जर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीच नसतील, तर मग विद्यार्थ्यांना शिक्षण देणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं कुठेतरी ही भरती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. तशी मागणीसुद्धा ABVPने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. आत्ता पाहायला गेलं तर अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीच येत नाहीत. खाजगी ज्या शिकवण्या असतात, अकॅडमी असतात, तिकडं 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा खूप खूप ओढा आहे. फक्त ॲडमिशन पुरतं महाविद्यालयाला यूज केलं जातं आणि इतर शिक्षण अकॅडमीमध्ये घेतलं जातं. परंतु कुठेतरी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे. या संदर्भामध्ये काय भूमिका राहील? नाही, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही वारंवार आमची भूमिका स्पष्ट करत आलेलो आहे. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचं उद्दिष्टच हे होतं, की हे ऑनलाईन का केलं? तर सेंट्रलाइज प्रोसेस होईल. कुठेतरी क्लासेस आणि कॉलेजमधलं जे हे इल्लीगल टायअप आहे, याला कुठेतरी आळा घालता येईल म्हणून ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली होती. परंतु आपण जर बघितलं तर 21 लाख ज्या व्हॅकन्सीज आहेत, विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठीच्या जागा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अर्ज किती आले आहेत? तर 14 लाख. म्हणजे कुठेतरी शासनाच्या संगनमताने या अकॅडमीजनी आपल्या जागा ज्या आहेत त्या वाढवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या अलॉटमेंटची जर पद्धत आपण बघितली तर या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे फारसं काही नुकसान त्या क्लासेसवाल्यांचं झालेलं नाही आहे. आणि विद्यार्थी आज जर समजा महाविद्यालयात प्रवेश घेत असेल नावापुरता आणि जर क्लासेसला बाहेर जात असेल, तर कुठेतरी मला असं वाटतं की शासनाचं याच्यामध्ये अपयश आहे, की विद्यार्थ्यांना क्लासेस लावावे लागत आहेत, खाजगी शिकवण्यांमध्ये जावं लागतंय. नीट, JEE, CET हा जर सिलेबस महाविद्यालयामध्ये शिकवण्यात आला, तिथं जर त्यांची तयारी करून घेण्यात आली, तर विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेसमध्ये जावं लागणार नाही. त्यामुळं कुठेतरी याच्यावरती नियम जे आहेत ते ऑलरेडी आहेत, पण त्याचं अंमलबजावणी जी आहे ती कठोरपणे करणं गरजेचं आहे. या क्लासेसवरती एक कायदा आणण्याची मागणी आम्ही केलेली आहे, याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी. कारण आज जर आपण बघितलं तर या क्लासेसचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सुरक्षेची कुठलीही त्या ठिकाणी तरतूद केली जात नाही. मोठ्या-मोठ्या जाहिराती करून आणि त्या ठिकाणी मोठमोठे बॅनर्स शहरामध्ये लावून एका अर्थानं व्यावसायिकीकरण या क्लासेसचं करण्यात आलं आहे, शिक्षणाचं करण्यात आलं आहे आणि शिक्षणाच्या या व्यावसायिकीकरणाला, बाजारीकरणाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा स्पष्टपणे विरोध आहे. आता संपूर्ण देशभरामध्ये एक मुद्दा गाजतोय अनेक दिवसांपासून, की नीटची जी पेपरफुटी झाली, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहे. 20-21 विद्यार्थ्यांनी या संदर्भामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे? कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कायमच विद्यार्थ्यांच्या बाजूनं लढत आलेली आहे. तर या संदर्भामध्ये शासनाशी कशा तऱ्हेनं तुम्ही हे करता? याच्यामध्ये नीट पेपरफुटी या देशामध्ये होणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. शासनाचं हे अपयश आहे. शासनाच्या मशिनरीचं हे पूर्णपणे अपयश आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रेस रिलीज काढून त्याच्यामध्ये NTAचा विरोध केलेला आहे. या सगळ्या शासनाचं जे हे अपयश आहे याचासुद्धा आम्ही त्या ठिकाणी कडाडून विरोध केलेला आहे. सर्वात पहिले नीट पेपरफुटी झाल्यानंतर सर्वात पहिले आणि सर्वात जास्त आंदोलनं कोणी केली असतील तर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले. तिथलं दिल्लीच्या NTA कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्याचं काम ABVPने केलं. देशभरामध्ये 150 पेक्षा जास्त ठिकाणी निषेध मोर्चे त्या ठिकाणी काढण्यात आले. त्यामुळं अशा पद्धतीने
मेहनत करून त्या ठिकाणी विद्यार्थी 2 वर्ष त्या ठिकाणी मेहनत करतो, 3 वर्ष मेहनत करतो आणि हे जे पेपरफुटी करणारे हे जे लोकं आहेत, त्यामध्ये अनेक क्लासेसचा सुद्धा सहभाग त्यामध्ये आहे. त्यामुळं हे पेपरफुटी करणाऱ्यांवरती कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे, ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे. परंतु आत्ता जे जंतर मंतरमध्ये सुरू आहे, हे केवळ आता विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलेलं नाही आहे. याच्यात जर आपण बघितलं तर जो प्रोटेस्ट हा नॉन पॉलिटिकल होता, असं जे दावा करायचे, त्याच्यामध्ये इंडिया आघाडीच्या प्रत्येक पक्षामधले नेते त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी समस्या सोडून आता लोकशाही कशी चुकीची आहे, लोकशाहीच्या नावाने काही अपशब्द त्या ठिकाणी वापरले जात आहेत. औरंगजेबाचे फोटो त्या आंदोलनामध्ये दाखवले जात आहेत. त्या ठिकाणी अभद्र टिप्पणी प्रभू श्रीरामांच्या विषयाची करून मग एका धर्माचं कुठं बस राम नाम रहे का अल्लाह का वगैरे अशा ज्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. मेरा लिंग मेरी मर्जी, सीता के पति का नाम लेकर नीता के पति का काम करना, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या आंदोलनामध्ये आता सुरू आहेत. हे कुठेतरी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता राहिलेलं नाही आहे. काल आपण बघितलं, पोलिसांवरती दगडफेक त्या ठिकाणी करण्यात आली. CRPFच्या जवानांना घोळका करून त्या ठिकाणी मारहाण करण्याचं काम तिथल्या या समाजकंटकांनी केलेलं आहे. नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती भारतात निर्माण करायची, अशा पद्धतीची वक्तव्ये खुलेआम करण्याचं काम त्या आंदोलनामध्ये होत आहे. त्यामुळे अशा आंदोलनांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कधीही समर्थन करणार नाही. कारण हे आता केवळ विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं नाही आहे. हे आंदोलन हायजॅक झालेलं आहे आणि देशामध्ये जी सुस्त पडलेली जे विरोधी पक्ष आहेत, तर त्यांना कुठेतरी बळ देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. याचा अजेंडा वेगळा आहे. हे पॉलिटिकल आंदोलन पूर्णपणे आहे. कुठंतरी असं तुम्हाला वाटतंय का, की या पेपर फुटीची किंवा त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे? नाही, यामध्ये एक आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याने हे सगळे प्रश्न सुटणार आहेत का? सुटणार असतील तर नक्की मागणी केली पाहिजे. परंतु आत्ता शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणं हे फक्त पुढं केलेलं कारण आहे. त्याचा मागचा उद्देश आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे संसद को उखाड फेकेंगे, मोदी को मारेंगे, अशा पद्धतीची वक्तव्य हे सोशल मीडियात आपण आत्ता व्हायरल होताना बघतोय. कुठंतरी राजीनामा हे फक्त कारण पुढं केलं जात आहे. उद्देश काहीतरी वेगळाच आहे. आपल्या भारतामध्ये भारतातल्या जनजींचे माथे भडकवून इथे नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्याचं उद्दिष्ट काही समाजकंटकांच्या माध्यमातून ते षडयंत्र करण्याचं काम करतायत. परंतु भारतातला युवक हा राष्ट्रभक्त युवक आहे. भारतातला युवक हा त्या ठिकाणी भारत मातेसाठी समर्पित असणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे षडयंत्र कितीही रचले गेले तरी सुद्धा ते कधीही त्यांच्या ध्येयामध्ये त्या ठिकाणी यशस्वी ठरणार नाही, असं आमचं मत आहे. परंतु हे नक्की खरं आहे, की हे शासनाचं अपयश आहे. 21-22 विद्यार्थ्यांनी जे काही आत्महत्या केली आहे, ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी नैतिक जबाबदारी त्याच्यामध्ये घेणं शासनाने गरजेचं आहे. नक्कीच या निमित्तानं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत, ज्या ज्या अत्यावश्यक आता होणार ज्या व्हायला पाहिजेत अशा गोष्टी आहेत, त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक जबाबदार मंत्र्यांना भेटून त्या संदर्भामध्ये उहापोह करण्याचं काम हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांसाठी मुलींना मोफत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी किंवा शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे यासाठी आणि या संबंध शिक्षण व्यवस्थेमध्ये एक टास्क फोर्स निर्माण झाली पाहिजे. या उद्देशानं ही मागणी करत या महाराष्ट्र शासनाच्या अनेक मंत्र्यांना भेटून तशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि तसं न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, अशा तऱ्हेचा इशाराही देण्यात आला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.